नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आजचा आपला श्री सूक्तातील देवी मंत्र या विषयाचे अध्ययन करण्याचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आगम निगम तंत्रग्रंथ यांची माहिती घेतली, थोडक्यात पाहिली आपण. नंतर श्री सूक्तातील ऋचांचा सायणाचार्यांनी दिलेला अर्थ आणि त्याचा विनियोग पूजेसाठी कसा करायचा ते आपण पाहिलं. नंतर काल आपण ओम हिरण्यवर्णायै नमः या नवाक्षर मंत्राचा अर्थ, प्रभाव आणि फल हे पाहिलं मंत्रशास्त्रदृष्ट्या. आज आपण हरिणी या पदापासून तयार होणारा मंत्र हा 50व्या अध्यायातील 43व्या श्लोकापासून जो सांगितला आहे तो पाहणार आहोत. मंत्र आहे ओम हरिण्यै नमः. या मंत्राचे महात्म्य 47व्या श्लोकापर्यंत दिलं आहे, तर ते आपण आता अभ्यासणार आहोत. मी काल आपल्याला सांगितलं होतं की श्लोक काही मी वाचत नाही, पण कारण श्लोक वाचले की थोडंसं क्लिष्टता येईल, म्हणून आपण त्याचा अर्थ पाहूया आणि कशा प्रकारे तो मंत्र तयार होतो, त्याचं महात्म्य, त्याची निवृत्ती आणि फल, प्रभाव सगळं बघूया. इथे असं म्हटलेलं आहे 43व्या श्लोकापासून आपण आता पाहतो आहोत की हिरण्यवर्णाम हरिणीम. लक्षात घ्यायचं, आता आपण हरिणी या पदाचं चिंतन करत आहोत. योग्यांच्या मनापासून हरिणीप्रमाणे दूर दूर दौडत जाते. म्हणजे हरिणीची दौड असते ना, तसं योगी जेवढं मनामध्ये चिंतन करतील देवीचं, परमात्म्याचं, तेवढं तो आपल्यापासून दूर दूर जातो. कठोर व्रत करणारे योगी मला स्वतःच्या भक्तीने बांधतात आणि स्वाधीन करून घेतात. ही पराशक्ती आहे, लक्ष्मी देवी आहे आणि वैष्णवागमामध्ये आपण चिंतन करत आहोत, म्हणून इथे तिला लक्ष्मी म्हणलंय, नाही तर ती आदिशक्ती आहे. या श्लोकामध्ये हरिणी शब्दाचा अर्थ 2 प्रकारांनी घेतला आहे. एक म्हणजे आपण या पराशक्तीला जेवढं पकडायला जातो, म्हणजे जेवढं आपल्या मनामध्ये स्थिर करायला जातो, तेवढं ती आपल्यापासून दूर दूर पळत जाते, साधकापासून, उपासकापासून. हरिणी जशी इकडं तिकडं बागडत जाते, तशी ही शक्ती मनाच्या रूपाने इकडे तिकडे धावत जाते. या हरिणीला पकडून स्वाधीन करून घेण्यासाठी साधकाला कठोर तप करावं लागतं. कडक तपश्चर्याने या शक्तीला हरण करून घ्यावं लागतं, हरण करावं लागतं तिला. म्हणून दुसऱ्या अर्थाने योगी ज्या शक्तीला कठोर तपाने आपल्या स्वाधीन करून घेतात, खेचून घेतात, ती शक्ती म्हणजे देवी आहे, म्हणून ती हरिणी असं म्हटलं आहे. आता ही जी उपासना आपण करतो ती कशासाठी करतो, तर आत्मशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी करतो. हा योग कसा आहे, स्वतःचा स्वतःशी जुळवून घेण्याचा हा योग आहे ना. आपण आपल्याला ओळखायचं आहे, स्वतःची ओळख करून घ्यायचं आहे. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे ना. तसं आपण कोण आहोत, आपली आत्मशक्ती काय आहे, याचा प्रत्यय आपल्याला घ्यायचा आहे. स्वतःचा स्वतःशी योग जुळवून घ्यायचा आहे. मग साधक जेवढा स्वतःचा योग करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेवढा तो आपल्यातल्या मीपासून स्वतःला दूर गेलेला बघतो. देवी ही कशी आहे, आत्मशक्तीच्या रूपाने आहे. ती स्वतःपासून दूर दूर जाते असा अनुभव योगसाधना करताना येतो. या दृष्टीने इथं देवी हरिणी या शब्दाची व्युत्पत्ती देत आहे. साधकाला या हरिणीला पकडता येतं का, अशी शंका आपल्याला येते. पण देवी स्वतःच या शंकेचं उत्तर देते. ती यासाठी 2 गोष्टींचा उल्लेख करते. एक म्हणजे ज्याला आत्मशक्तीशी योग साधायचा आहे त्याने कठोर तप केलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे त्याची आत्मशक्तीवर भक्ती पाहिजे.
या ग्रंथामध्ये ज्ञान आणि भक्ती हे एकत्र जोडलेलं आहे बरं का. म्हणजे इथं फक्त ज्ञान असं शुष्क ज्ञान नाहीये, तर भक्तीचा ओलावा आहे त्याच्यामध्ये, भक्तीचं प्रेम आहे त्याच्यामध्ये. तर आत्मशक्तीवर भक्ती पाहिजे. या दृष्टीने इथं भक्ती हा शब्द फार महत्त्वाचा आहे. निगमातील निर्गुण निराकार जो परमात्मा आहे, तो आगमामध्ये मंत्रशास्त्रानुसार साक्षात करून घेतला, तर सगुण निराकार होतो. सगुण साकार नव्हे, सगुण निराकार. पण त्यातून जर भक्तीकडे आलो आपण, तर मात्र सगुण साकार होतो. हो ना? मग ते सावळे रूप विटेवरी उभे असा साक्षात्कार होतो. असा विशेष वैचारिक प्रवाह याच्यामध्ये आहे. पुढील काळामध्ये संतांनी भक्तिप्रधान शिकवण दिली आहे. त्याच्या मागं हे वैचारिक आंदोलन असेल, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आत्मशक्तीवर भक्ती असेल, तर कठोर तपाने या हरिणीला आपलंसं करून घेता येतं, असं देवी इथं म्हणते. पुढे असं म्हणलंय, की असं कोणी आहे का खरं करणारं, योग साधना करणारं? त्याचं उत्तर पण देवी देते. आपल्या मनामध्ये ज्या शंका येतात ना, त्याचं सगळ्याचं उत्तर याच्यामध्ये आपल्याला सापडतं. देवी लक्ष्मी पुढे असं म्हणते, की माझ्यावर भक्ती करणारे 68,000 योगी. संख्या दिली आहे इथे. किती आहे? 68,000 योगी. हरिणी असं माझं ध्यान करून प्रत्याहाराच्या पलीकडच्या अवस्थेला जातात. त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात घेण्यासारखा आहे. आता हरिणी या पदाचं आपण विवेचन करतोय, तर देवीने साधकांसाठी असा दाखला दिला आहे, की हरिणी या शब्दाचा जो विशेष अर्थ आपण वरच्या आता भाषामध्ये बघितला, त्याप्रमाणे देवीचं चिंतन कोणी केलं तर 68,000 योग्यांनी केले आणि ते प्रत्याहाराच्या पुढे गेले. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे देवीचं ध्यान करणाऱ्या योग्यांचा निश्चित आकडा इथं दिला आहे. आपले ऋषी ह्यांची जी माहिती आपले ऋषी काय करत असत, ते नुसते ध्यानचिंतन नाही करत करत नव्हते, तर त्यांनी माहिती जमा करून संशोधन करीत असत. अशी खात्री आपल्याला याच्यावरून पटते. याचा अर्थ असा होतो, की हे जेव्हा आता हे जे लक्ष्मी तंत्राची सुरुवात जी आहे ना, ती अत्री ऋषी आणि अनसूया यांच्या संवादाने आहे. अनसूयेने अत्री ऋषींना लक्ष्मी देवीची सगळी माहिती विचारलेली आहे. त्यामुळे इथे तो संदर्भ येतो, की अत्री ऋषींनी अनसूयेला लक्ष्मीचं ज्ञान दिलं, तेव्हा त्यांना किंवा ज्या काळामध्ये हा ग्रंथ लिहिला गेला, तेव्हा विशिष्ट प्रकारे लक्ष्मी उपासना करणारे योगी लेखकाला माहीत असले पाहिजेत. त्यावरून त्याने 68,000 हा निश्चित आकडा दिला असेल. नवनाथांच्या पोथीमध्ये 9 प्रमुख नाथ आहेत. नवनाथाची पोथी अनेक जण वाचतात, आपल्याला माहिती असेल. तर त्यांनी दीक्षा दिल्यानंतर सिद्ध झालेले त्यांचे 84 शिष्य आहेत, असं त्याच्यामध्ये म्हटलंय. आणि ते सिद्ध अद्यापि कार्यरत आहेत, असं पण सांगितलंय. तसं प्रस्तुत तंत्रामध्ये म्हणजे लक्ष्मी तंत्रात तंत्रमार्गाने, मंत्रमार्गाने लक्ष्मी उपासना करणारे योगी ज्ञात असावेत. दुसरी गोष्ट म्हणजे 68,000 योगी जे प्रत्याहाराच्या पुढे गेलेत, म्हणजे काय झालं? तर तिथं अष्टांग योगाचा संदर्भ येतो. तो आपण बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की प्रत्याहाराच्या पुढे जाणं म्हणजे काय असतं. पातंजल योग दर्शनाच्या साधनापाद विभागामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची 8 अंग दिली आहेत, असं म्हटलेलं आहे. ही 8 अंग अशुद्धीचा नाश करण्यासाठी आणि विवेकाची ज्योत तेवण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ही साधनं महत्त्वाची आहेत. या अष्टांगामध्ये प्रत्याहार या एका अंगाचा उल्लेख आपल्याला इथे केलेला दिसतो. प्रत्याहार हे काय आहे, तर 8 अंगातलं 5वं अंग आहे. देवी उपासना करणारे जे आहेत, ते उपासक यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे शासन म्हणजे शिस्त हे पाळतो, तो नियम पाळतो. म्हणजे शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वराजवळ असणं, ईश्वर प्रणिधान हे नियम तो स्वतःला लावतो. बुद्धीची शुद्धता, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रिय जय यांचा लाभ झाला की आसन स्थिरता मिळवता येते. स्थिर आसन झाल्यावर काय होतं, तर श्वास आणि उच्छ्वास यांचा गतिरोध होतो. म्हणजे प्राणायाम साधता येतो.
एवढी साधना सुलभ झाली, की मग प्रत्याहार हे अंग येतं. प्रत्याहाराची व्याख्या करताना भगवान पतंजली म्हणतात, की इंद्रिये स्वतःच्या विषयाशी बांधिलकी न मानता ती चित्तस्वरूपाकार होतात, म्हणजे प्रत्याहार होय. मी तुम्हाला सूत्र पण सांगते इथे. एक मिनिट हां, मी पाहते. हां. हे जे आहे ते 2:29 नंतर 2:28 आणि 2:54 स्वविषय असंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इव इंद्रियाणां प्रत्याहारः हे 2:54 असं सूत्र पतंजलींच्या योगसूत्रामध्ये आहे. म्हणजे स्वतःच्या विषयाशी बांधिलकी न मानता ती इंद्रिय चित्तस्वरूपाकार होतात, म्हणजे प्रत्याहार. इंद्रिय विषयसंग न करता बाहेर न धावता मनात एकत्र येतात. यावरून देवी उपासना करणाऱ्यांची पूर्व प्रगती आपल्या लक्षामध्ये येते. या अंगापर्यंत प्रगती करून घेऊन मग ते प्रत्याहाराच्या पुढील पायऱ्या म्हणजे ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी याला पोचतात. असा संदर्भ आपल्याला या श्लोकामध्ये मिळतो. अशी साधना करणारे 68,000 योगी देवीची उपासना हरिणी या रूपात करतात आणि प्रगतीपथावर गेले असं देवी इथं आपल्याला सांगते. आता पुढे असं म्हटलंय, की हरिणाचे कातडे घेऊन हरिणाजीनं अंथरलेली, हरीने कटीभोवती आलिंगन दिलेली, हरिणीप्रमाणे विशाल लोचन असलेली अशी ती हरिणी आहे. अशा तिला म्हणजे कुठं कुठं साधर्म्य आहे हरिणी या शब्दाशी ते इथं सांगितलंय. मग देवी असं म्हणलेलं आहे ना आधी, की योगी लोकांच्या मनाशी ती भक्तीने जोडली गेली आहे. मग इथं ती सांगते, की तिनं हरिणीचे कातडे घातले म्हणजे हरिणाजीनं अंथरून ती बसली आहे. तशीच ती एकटी नाही आहे. तर हरीने तिच्या कटीभोवती हात टाकून तिला जवळ घेतले म्हणजे ती विष्णूसह आहे. ती भगवंताबरोबर आहे. मोक्षमिच्छे जनार्दनात आपल्याला वचन माहिती आहे. योगी जेव्हा उभयतांचे दर्शन घेतील म्हणजे लक्ष्मी विष्णूच, तेव्हा मोक्षाप्रत जातील. योगी साधनेला बसताना हरिणाच्या कातड्यावर बसतात, तर ते आसन तिने घेतलेलं आहे. अशा प्रकारे हरिण या शब्दाशी देवीने विविध प्रकारे जवळीक कशी घेतली आहे, कशी साधली जाते ते दाखवले. तसंच दुसरं म्हणजे देवीचे डोळे अप्रतिम सुंदर आहेत. सौंदर्यवतीच्या डोळ्यांना हरिणीच्या डोळ्याची उपमा दिली जाते. तसं या श्लोकामध्ये हरिणीच्या प्रमाणे सुंदर नयनं असलेली सौंदर्यवती लक्ष्मी इथे दर्शवली आहे. अशा प्रकारे लक्ष्मी हरिणी आहे असं तिला इथं ओळखायचं आहे. पुढे त्या म्हणजे अशा हरिणीप्रमाणे असणाऱ्या लक्ष्मीला अनुसरून परमशांती मिळवता येते. देवी म्हणते, मी हरीच्या नियत कार्यात स्वतःला हरीला नेते आणि त्याच्याकडून नेली जाते. दोन्ही हरण करणे या शब्दाचा वेगळा अर्थ दिला आहे. म्हणजे त्याच्या मागे जाणे किंवा त्याच्याकडून घेऊन नेली जाणे असं. म्हणजे हे वाक्य मागच्या श्लोकाचं इथं पुरं केलं त्यांनी. हे जे वैशिष्ट्य सांगितली हरिणीची असं त्या देवीला आठवायचे. या तिच्या स्मरणाने काय होतं, तर परमश्रेष्ठ अशी शांती अनुभवता येते. मनुष्य काय करतो खरं तर जीवनामध्ये शांतता अनुभवायची असते त्याला. आपण हल्ली वीकेंडला वगैरे जातात ना, निसर्गरम्य ठिकाणी, जिथे शांतता आहे. शहरातल्या आवाजाच्या गडबडापासून, गोंधळापासून दूर गेलं की शांती मिळते. है ना? निसर्गरम्य ठिकाणी, निसर्गाच्या सान्निध्यात ती शांती अनुभवायला जातात लोक. तर ती शांतता मिळवण्यासाठी आपण जन्मभर धडपड करत असतो. पण अंतिम क्षणी मनुष्याचं मन शांत असतं का? नाही. तुकाराम महाराज संतश्रेष्ठ जे आहेत, जगद्गुरू तुकाराम महाराज, त्यांनीच म्हटलंय, की शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून ही सगळी आयुष्यभर धडपड केली आहे. है ना? याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे अंतिम क्षणी मनुष्याचं मन शांत असायला हवं. ते असतं का खरं म्हणजे? तर आपल्याला तर अशांती दिसते. कित्येक गोष्टी त्याला मिळालेल्या नसतात. नको त्याचा अनुभव आलेला असतो. कारण आपल्या आत्मशक्तीपासून तो सतत लांब राहिलेला असतो. खरं तर तृप्ती स्वतःजवळ आहे. तिची आठवण ठेवून बाह्य जगात वावरलं पाहिजे. तिला विसरले की ती दूर दूर पळते. है ना? आणि
आठवले तर ती जवळ आहे हे समजते. अशा अनेक संकल्पनांनी हरिणी या शब्दाची योजना केली आहे. या हरिणीजवळ शांती आणि तृप्ती आहे. लक्ष्मीतंत्र या ग्रंथामध्ये देवी असं म्हणते, आता बघूया, हरण करणे, बरोबर नेणे किंवा नेली जाणे, अशाही एका अर्थी आहे. ती इथं असं म्हणते, की मी सारखी हरीबरोबरच असते. लक्ष्मी कधी एकटी नाही म्हणते, मी हरीबरोबर आहे. कारण काय आहे, तर मी त्याची अहंता आहे. हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. अहमची अहंता. हो ना? कसं अहम म्हणजे मी. मीची जी शक्ती आहे ती अहंता. मग अहम कोण आहे? भगवान विष्णू, परमात्मा. इथं भगवान विष्णू म्हणजे परमात्मा स्वरूप आहेत आणि देवी लक्ष्मी म्हणजे पराशक्ती आहे, असं इथं लक्षात ठेवायचं. तर ती अहम म्हणजे भगवान विष्णू, त्याची अहंता, त्या अहमची जी पराशक्ती आहे ती अहंता. आपण मराठीमध्ये वेगळ्या अर्थी घेतो ना, त्याला फार अहम झालाय म्हणजे अभिमान झालाय स्वतःचा, गर्व झालाय अशा अर्थी घेतो. पण इथे तसा अर्थ नाही. अहम म्हणजे मी, मी म्हणजे फक्त परमात्मा. त्याची अहंता, त्याची पराशक्ती, असा इथे अर्थ आहे. कारण मी त्याची अहंता आहे. अहमची अहंता, भगवंताची भगवत्ता अशी. या अहंतेमध्ये काय आहे, तर शिश्रुक्षा हा एक शब्द लक्ष्मी तंत्रामध्ये नवीन वाटतोय तुम्हाला. शिश्रुक्षा म्हणजे काय, तर निर्माण करण्याची इच्छा, सृजन करण्याची इच्छा म्हणजे शिश्रुक्षा. तर शिश्रुक्षा कोण आहे ही, तर ही जी इच्छा आहे ती अंतर्यामी आहे, अंतर्भूत आहे. त्या अहममध्ये काय आहे, अहममध्ये अहंता म्हणजे भगवत्ता, भगवत शक्ती आहे. तिच्यामध्ये काय आहे, तर शिश्रुक्षा म्हणजे सृजन करण्याची इच्छा अंतर्भूत आहे. आणि सृजन करताना काय लागतं, कार्यशक्ती लागते, क्रियाशक्ती लागते. इच्छा, ज्ञान आणि क्रियाशक्ती ह्या 3 शक्ती आपल्याला शैव दर्शनामध्ये मिळतात, पाहायला, वाचायला मिळतात, अभ्यासाला मिळतात. तसं इथं काय दिलं त्यांनी, की कार्यशक्ती आहे. म्हणजे सृजन करायचं आहे, पण आळशीपणाने बसलं तर सृजन होईल का कुठल्या गोष्टीचं? निर्मिती होईल का? नाही होणार. म्हणून त्याला लागते सृजन शक्तीसाठी कार्यशक्ती लागते. सृजन करण्यासाठी क्रियाशक्तीची आवश्यकता आहे. मग आता क्रिया जी होणार आहे ती एकटीने होणार आहे का? आपल्याला सांख्यज्ञान माहिती आहे, हो ना? पुरुषाच्या आधारे प्रकृती कार्य करत असते. प्रकृती एकटी नाही कार्य करू शकत, तिला पुरुषाचा आधार लागतो. पुरुष कसा आहे, अकर्ता आहे. प्रकृती कशी आहे, कर्ती आहे. मग आता त्या कर्तीला कोणाकडून तरी शक्ती प्राप्त करण्यासाठी कोणाचा तरी आधार पाहिजे. मग या कार्याला ती काय करते, हरीला बरोबर घेते. देवी लक्ष्मी काय करते, अहंता आहे पण ती अहमची अहंता आहे, भगवत्ता आहे ती भगवंताची शक्ती आहे. मग भगवंत बरोबर पाहिजे, कारण शक्ती आणि शक्तिमान एकत्र असतात नेहमी. कुठलाही पैलवान घरी शक्ती ठेवून जातो का खेळायला तिकडे? नाही जात. त्याची शक्ती त्याच्याबरोबर असते कायमस्वरूपी. तसं हरीची शक्ती हरीबरोबर असते. मग ही शक्ती जेव्हा कार्य करते, त्यावेळेला ती हरीला बरोबर घेते म्हणून हरण. हरीबरोबर जाते म्हणून हरिणी, असं इथं केलेलं आहे. त्यामुळे दोघं नेहमी एकमेकांच्या कार्यामध्ये सहभागी असतात. म्हणून देवी कशी आहे, ईश्वराच्या कार्यामध्ये दिसतं. त्याचं कार्य म्हणजे लक्ष्मी आहे. जे देवीने केलंय ते भगवंतानी केलं असं समजलं जातं. पण ती त्याची क्रियाशक्ती. इथे श्लोक फार सुंदर आहे, मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते. उन्मेषयामि देवस्य प्रकारं भगवदुत्तरं व्यापारस्तस्य देवस्य साहमस्मि न संशयः. ती म्हणते मी त्या देवाचा व्यापार आहे, म्हणजे हा सगळा जो व्यवहार मांडलेला आहे संसाराचा, विश्वाचा पसारा जो मांडलेला आहे, तो पसारा म्हणजे मी आहे, असं ती सांगते. देवस्य प्रकारं भवदुत्तरं व्यापारस्तस्य देवस्य साहमस्मि न संशयः. म्हणजे हे सगळ्या विश्वाच्या रूपाने मी आहे, भगवंताची शक्ती आहे. पुढे ती असं म्हणते, मया कृतं हि यत्कर्म तेन तत्कृतमुच्यते.
मी जे कर्म केलेलं आहे, म्हणजे ही प्रकृतीमध्ये जे जे कर्म होतं ते भगवंतानी केलं आहे असं म्हटलं जातं, असं समजलं जातं. मग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात ना, झाडाचे पान हाले ही त्याची सत्ता आणि वही होता है जो राम रची राखा, असं कबीर महादेव म्हणतात आपल्याला, संत कबीर. म्हणजे ईश्वर इच्छेशिवाय काही पानसुद्धा हलत नाही या जगामधलं. मग ती इच्छा म्हणजे ही लक्ष्मी, हा व्यापार म्हणजे ती लक्ष्मी, हा विश्वाचा व्यवहार म्हणजे ती लक्ष्मी, विश्वाचा पसारा म्हणजे ती लक्ष्मी. त्यामुळे इथं जे जे घडतं ते त्यांनी केलं आहे असंच म्हटलं जातं. अहम ही तस्य देवस्य स्मृता व्याप्रिय मानता. मी त्या देवाची ही सगळी जी काय कार्य करणारी शक्ती दिसते ना विश्वासामध्ये, ये उत्पत्ती, स्थिती, लय, संहार, चांगलं वाईट जे काय असेल ते सगळं कोण आहे? ही शक्ती आहे, देवाची क्रियाशक्ती. मग ती कशी असते? हरी बरोबर असते, हरीला बरोबर घेऊन जाते म्हणून हरिणी. हरीनी हरण केलेली शक्ती म्हणून हरिणी. अशा अनेक प्रकारे इथं त्याचा अर्थ घेतला आहे. म्हणून आपण जो घ्यायचा तो ही देवीची क्रियाशक्ती म्हणजे हरिणी आहे, असं आपण सोपा अर्थ घेऊया. कारण या ठिकाणी कसं आहे की ती नियत कार्य जे आहे हरीचं, त्याच्यामध्ये त्या कार्यात ती आहे आणि हरीकडून नेली जाते. ती त्याची कार्यमग्नता आहे. लक्षात आलं? कशी आहे? कार्यमग्नता. हरीचं कार्य, हरीची कार्यमग्नता, हरीची हरिणी, अहमची अहंता, भगवंताची भगवत्ता, ही लक्ष्मी आहे. आता हा मंत्र कसा तयार होतो? षडाक्षर मंत्र आहे. आपण चतुर्थी लावतो ना, ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी असते. श्री गणेशाय नमः, गणेशाची चतुर्थी नामाची. तसं हरिणी याची चतुर्थी करायची, हा ना. आणि कशी आहे ही? सज्जनांचं आणखीन एक अर्थ घेतलाय तो, सज्जनांचं दुरितहरण करणारी म्हणून पण तिला हरिणी म्हटलंय. किती प्रकारे हरिणी शब्दाचा अर्थ आपण पाहतोय बघा. सज्जनांचं दुरितहरण करणारी म्हणून हरिणी, हरिणी नेलेली आहे म्हणून हरिणी. हरिणीसारखी मनापासून आत्मशक्ती दूर दूर धावत जाते, बागडत जाते म्हणून हरिणी. हरिणार्जिनं घातलेलं आहे म्हणून हरिणी. अशा प्रकारे अर्थ आपल्याला दिसतात. हे आणखी म्हणजे तिचं वैशिष्ट्य आहे की सज्जन म्हणजे त्यांना देवाशी जोडलं जाण्याची इच्छा आहे, असे भक्त, असे उपासक. तर त्यांना देवाजवळ जाण्यासाठी ज्या गोष्टीचा अडथळा येतो ती दूर करणारी आहे. लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही संकटाचा ती नाश करते. म्हणून देवीचे हरिणी हा नावाचा षडक्षरी मंत्र तयार होतो. पहिल्यांदा ओम, नंतर नमः असं जोडायचं आणि म्हणायचं ओम हरिण्यै नमः. या मंत्राची फलश्रुती काय आहे? तर भक्तावरील वाईट प्रसंगाचा नाश होतो, त्याची साधना सुलभ होते आणि भक्ती निर्माण होऊन लक्ष्मीनारायणाप्रत जाता येते. इथे आपण थांबू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.